शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अंबड इंदिरानगर सातपूर या पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न झाली। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीप्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने, प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, रंजन नलावडे आदी उपस्थित होते। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संतोष सोनपसारे, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, ॲडव्होकेट श्याम बडोदे, भगवान दोंदे, बंडू दळवी, सागर देशमुख, देवेंद्र पाटील, संजय भामरे, रश्मी बेंडाळे हिरे आदींनी गणेशोत्सव संदर्भात येणाऱ्या अडचणी व पोलिसांकडून मिळणारे सहकार्य याबाबत सूचना मांडल्या। या प्रसंगी ॲडव्होकेट प्रशांत जाधव, सुनील जगताप, दीपक दोंदे, सचिन पाटील, संतोष भुजबळ आदींसह सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते। आतापर्यंत आमच्या पोलिसांना 44 माझ्या पोलिसांच्या परवानगी झाल्या 80 मंडळापैकी। माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती राहील की सर्वांनी आधी परवानग्या घेऊन टाका। काय परवानग्याला कोणी काही अडचण करणार नाही तुम्हाला। जर काही थोडीशी अडचण आली तर तुम्ही सिनियर पीआय सर्वांना भेटू शकता। त्यानंतर तुमचं आगमन जे आहे, आगमनाबद्दल कमीत कमी माहिती देण्याची ती तुम्ही पोलीस स्टेशनला करावी। कारण पुढं मिरवणूक कशी काढणार, काय करणार त्याला तर आम्ही परवानगी देऊ शकत नाही, परंतु तुम्ही आणणारच आहात तर त्याची माहिती कमीत कमी पोलिसांना दिली तर आम्हाला ट्रॅफिकचं नियोजन करता येईल व्यवस्थित। त्यानंतर गणेश ज्या दिवशी बसवायचं आहे शक्यतो थोडं लवकर बसवून घ्या। त्यानंतर बसवल्यानंतर पहिले 2-3 दिवस उत्सव असतो, आपल्याला उत्साह वाटतो, उत्स्फूर्तपणे मंडळ आम्हाला साथ देतात। पण नंतर 2-3 दिवसानंतर आम्हाला तिथं कार्यकर्ते थांबत नाही। व्हॉलेंटियर्स जे आहेत तुमचे ते कार्यकर्ते रात्री थांबले पाहिजे, कारण आपल्याकडे काही मौल्यवान मंडळ आहे, काही मूर्तीच्या जवळ खाली ठेवल्यामुळे जास्त असते जनावरांकडून किंवा कशाकडून तरी, तर त्याची काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे। स्वयंसेवक ठेवणं तुमची जबाबदारी आहे। आम्ही दिवस रात्र तर काम करणारच आहोत, पण आमचा एखादा होमगार्ड तिथं असेल किंवा आमच्या एखादी महिला कर्मचारी असते तर तिला तुम्ही साथ देणं गरजेचं आहे, कारण मंडळाची संख्या खूप वाढलेली आहे तुम्हाला सांगतो मी। आणि ज्याप्रमाणे आम्ही पोलीस पुरवतोय तुम्हाला, प्रत्येक मंडळाला 1 पोलीस आम्ही व्हॉलंटियर देणार आहोत, त्याप्रमाणे तुम्ही त्याला साथ देणं गरजेचं आहे, त्याचं ऐकणं गरजेचं आहे। नमस्कार, मी किशोर काळे, पोलीस उपायुक्त झोन 2। आज माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेबांच्या सूचनेनुसार अंबड उपविभागातील 4ही पोलीस स्टेशन्स हद्दीतील शांतता कमिटी मीटिंगचे सदस्य तसेच सर्व गणपती मंडळांचे प्रतिनिधी यांची आज या ठिकाणी शांतता कमिटी बैठक आणि गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीचा उद्देश हा एकंदरीत सर्व मंडळाच्या सभासदांच्या अडीअडचणी जाणून घेणं आणि त्या अनुषंगानं प्रशासनाचे विविध घटक, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, मनपा असेल, PWD असेल, MSCB असेल किंवा आणखीन इतर कुठलेही विभाग असतील, त्या सर्वांच्या संबंधित समस्यांचं निराकरण करणं किंवा त्या जाणून घेणं आणि त्या अनुषंगानं जी पोलीस प्रशासनाची तयारी आहे ती दर्शवणं किंवा ती त्यांना सांगणं हा होता। यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण नशामुक्ती ही थीम घेऊन पुढे जात आहोत, त्यामुळे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे देखील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपणही अशा पद्धतीनं जनजागृती करणारा गणेशोत्सव यावेळी साजरा करूया। या देखील सूचना या निमित्तानं करण्यात आलेल्या आहेत। सोबतच आम्ही सर्वांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक तसेच कुठल्याही प्रकारे हुल्लडबाजी किंवा इतर कुठलाही गैरप्रकार कुणाचा होणार नाही अशा पद्धतीचा गणेशोत्सव देण्यासाठी कटिबद्ध आहोत, पण त्यामध्ये आम्हाला देखील सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी देखील त्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा होती। न्यूज टुडे नाशिक। श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस, आमच्याकडे सर्व प्रकारचे JCB, पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील। संपर्क 7020 272121 9373 915975
0253-237-1010. पत्ता विजयनगर बस स्टॉप, नवीन नाशिक.